मंडळी कसे आहात सगळे. अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त लुसलुशीत कांदा पोहे. अगदी दिवसभर मऊ राहतील अशी कांदा पोहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मंडळी आपण रेसिपीकडे वळूया. तर मी हे गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी तेल घालणार आहे. आणि तेल आपलं थोडंसं गरम होत आलेलं आहे. तर यामध्येच मी आता एक छोटी वाटी शेंगदाणे घातलेत. तर शेंगदाणे आपले आता थोडेसे फ्राय करून घेऊया, कारण शेंगदाणे आधीच घातले तर ते करपण्याची शक्यता असते, म्हणून मी अगोदर घालून ते आता फ्राय करून काढून घेणार आहे. तर हे बघा, एक 2-3 मिनटं आपण छान असे फ्राय करून घेऊया. तर बघा मंडळी, आपल्या शेंगदाणे फ्राय होत आलेले आहेत. आता मी ते काढून घेणार आहे. तर सगळे शेंगदाणे आपण काढून घेऊन साईडला ठेवूया. तर आता आपले सगळे शेंगदाणे काढून झालेले आहेत आणि मी आता ही जी फुटाण्यांची आपली डाळ असते ती घातलेली आहे. ती पण आपण छानशी भाजून घेऊया. आणि ती पण आता जवळजवळ फ्राय होत आलेली आहे. तर ती देखील मी अशी काढून घेऊन बाजूला ठेवणार आहे. तर डाळ पण आपली चांगली फ्राय झालेली आहे. आता आपण यामध्ये मोहरी घालणार आहोत. त्यामध्येच मी आता कढीपत्ता घातला आहे आणि हिरव्या मिरच्या घातल्यात. आता कांदा घालूया आणि हे सगळं आपण गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर आता आपला कांदा वगैरे सगळं मिश्रण जे आहे ते बघू शकता, ब्राऊन कलर हलकासा आलेला आहे. तर यामध्येच मी आता 1 चमचाभर साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. साखरेमुळे काय होतं, तर आपल्या पोह्यांना छान अशी एक वेगळी टेस्ट येते. आणि आता यामध्येच मी अगदी अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि पुन्हा हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं, अगदी हळदीचा थोडा कच्चा वास जाईपर्यंत. आता यामध्ये मी डाळ आणि हे बाकीचे शेंगदाणे वगैरे घातलेले ते घालून घेऊया. हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आणि यामध्ये मी आता हे आपण जे पोहे धुवून स्वच्छ ठेवले होते ते घालणार आहे. सगळे पोहे घालून सगळं मिश्रण आपण पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. पोह्यांमध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या पण आपण सगळ्या चमच्याच्या सहाय्याने फोडून घेऊया. आणि बघू शकता, मस्त हलकासा पिवळसर कलर येतोय. तर हे बघा, सगळे पोहे जे आपले आहेत ते मिक्स करून झालेत. अगदी 1-2-3 मिनटावर छान असे परतून घेऊया. बघू शकता, मस्त अगदी ते कमी तेलातले आणि मऊ लुसलुशीत असे मस्त आणि कलरफुल दिसत आहेत. आणि 1-2 मिनटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे, ते आता बाजूला काढूया आणि बघूया. आता बघा, मस्त असे सुटसुटीत आपले पोहे झालेले आहेत.
अगदी खायला पण छान आणि अगदी कोण पाहुणे घरी आले तर त्यांना देताना सुद्धा डिशमध्ये असे खूप छान दिसतील असे आपले पोहे झालेले आहेत. तर आता आपण कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया